बघा, एका 3,500 रुपये किमतीची वस्तू 10% सूट देऊन विकल्यावर आलेल्या किमतीवर परत मंदीमुळे 5% सूट दिली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती? प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो? हे 3,500 ही छापील किंमत इथं मांडा, याला गुणिला सूट. प्रथमतः दिलेली सूट 10% म्हणजे 100ची वस्तू 10% सूट वजा जाता 90ला. लक्षात घ्या. आता परत काय झालं की मंदीमुळं पुन्हा 5% सूट दिली. ही 5% सूट मांडायची कशी? तर 100ची वस्तू 5% सूट वजा जाता 95ला. अशा पद्धतीची ही मांडणी लेकरांनो लक्षात घ्या. इथं या 2 शून्यासाठी 2 शून्य घालवा, या शून्यासाठी हे शून्य घालवा. आता उरलं काय? 35 गुणिला 9. लक्ष द्या, 35 गुणिला 9 गुणिला इकडं 95 आणि इकडं भागीला 10. ओके. आता 5 दोन्ही 10, 5 7 35, परत 7 गुणिला 9 गुणिला 95 आणि भागीला 2 उरतात सर. हा भाग 3.5 न गेला. लक्षात घ्या. आता 3.5 गुणिला 9 गुणिला 95 हा सर्व गुणाकार 2,992 आणि 0.5 हे या प्रश्नाचं उत्तर. तर त्या वस्तूची विक्री किंमत काय? 2,992.5 रुपये हे या प्रश्नाचं उत्तर. ओके. वस्तूची विक्री किंमत काढणे, वस्तूची खरेदी किंमत काढणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला